भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानं नवा वाद निर्माण झालाय। यानंतर सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी केली आहे। मात्र सुरेश धस आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात राजकीय नेत्यांनी प्राजक्ता माळीची बाजू घेत धसांवर टीका केली। इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं। प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं। ही अतिशय निंदनीय बाब आहे। त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। सुरेश धसांचा रोग मला वाटतं की प्राजक्ता माळींच्याकडे नव्हता। त्यांचं असं म्हणणं आहे की मी चुकीचं काहीच बोललो नाहीये, पण मग त्यांचे नाव घेण्याची गरजच काय होती तुम्हाला? सुरेश धसांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण झालाय। परळीतील इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर बोलताना सुरेश धसांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं आणि वाद निर्माण झाला। सुरेश धसांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं म्हणत त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे। इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा। सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं बरं का। हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही। ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। प्राजक्ता ताईंच्या बद्दल मी काहीही चुकीचं बोललेलो नाही। ताई म्हणतो मी त्यांना, काही चुकीचं बोललो नाही। माझी प्रेस त्यांना म्हणा आणखी एकदा बघा आणि मग त्याच्यावर फक्त हे काय कशासाठी मला माहिती आहे, कोणी त्यांना प्रेस घ्यायला लावलेली आहे, काय लावलेली आहे, जे काही त्या तक्रार करतील त्या तक्रारीला सामोरं जायची माझी तयारी आहे। तर सुरेश धस आणि प्राजक्ता माळीच्या या वादात राजकीय नेत्यांनी देखील उड्या घेतल्या। भाजप नेत्यांनी प्राजक्ता माळीची बाजू घेत धसांच्या विधानाचा विरोध केला, तर वडेट्टीवारांनी मात्र धसांचं वक्तव्य चुकीचं नसल्याचं म्हटलंय। वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा राजकीय, प्युअरली राजकीय आहे, सामाजिकही आहे, संवेदनशील पण आहे, पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं, सुरेशजी माझे मित्र आहेत, सुरेशजी कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। सुरेश धसांचा रोग मला वाटतं की प्राजक्ता माळींच्याकडे नव्हता। मी ते स्टेटमेंट वाचलं, कदाचित त्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांनी तो प्रश्न तिथे संपवायला पाहिजे। तिथला जो काही आकाचा भाऊ बाका आहे, वाल्मिक आका, त्याच्यावरचा बाका, त्याचं चरित्र आपण सगळ्यांनी पाहिलंय महाराष्ट्रात, त्यामुळे त्याचा रोग तिकडे होता। महिला आयोगानं देखील प्राजक्ता माळीच्या तक्रारीची दखल घेतली आहे। कायदेशीर बाबी तपासून योग्य कारवाई करणार असल्याचं महिला आयोगानं सांगितलं। अभिनेत्री प्राजक्ता माळीची तक्रार महिला आयोगाला प्राप्त झाली। अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार महिला आयोग करेल असं त्यांनी म्हटलंय। तर महिलांसंदर्भात समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान राखलं पाहिजे, कारण संविधानानं दिलेल्या अधिकारामुळेच सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तृत्वावर काम करतात। काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांसमोर त्यांच्या बाबतीत बदनामी करणारं वक्तव्य या संदर्भात शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढाकार घेईल। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला। प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची कोणतीही गरज नव्हती असं दमानियांनी धसांच्या वक्तव्याचा निषेध करत म्हटलंय। जितकी राजकीय मंडळी आहे ना, ही महिलांबद्दल अतिशय निंदनीय असं वक्तव्य करतात। ते आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या पदाला शोभेल असं वक्तव्य केलं पाहिजे। त्यांचं असं म्हणणं आहे की मी चुकीचं काहीच बोललो नाहीये, पण मग त्यांचे नाव घेण्याची गरजच काय होती तुम्हाला? सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं,
या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही. इव्हेंटच्या संदर्भामध्ये त्या परळीला येतात. तर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देखील ट्विट करत प्राजक्ता माळीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. स्त्रीचा सन्मान याला भाजपचं सर्वोच्च प्राधान्य हे कायमच राहिलंय. त्यामुळे कुणालाही कुणाचंही नाव घेऊन अशा पद्धतीनं चिखलफेक करण्याचा अधिकार नाही. आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे आणि या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा मी विश्वास देते असं चित्रा वाघ म्हणाल्या. दरम्यान सुरेश धसांच्या टोनवर आक्षेप असला तरी त्यांनी प्राजक्ता माळीचं केवळ नाव घेतलं होतं. पण ज्या करुणा यांच्या गंभीर विधानानं हा सारा वाद सुरू झाला त्यांच्यावर प्राजक्ता माळीनं वेळीच आवाज का उठवला नाही असा प्रश्न अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी विचारलाय. महिला म्हणून आवाज उठवण्यापेक्षा मी प्राजक्तालाच म्हणते ही गोष्ट की प्राजक्ताने त्याच वेळी प्रगट व्हायला पाहिजे होतं जिथे करुणा रडून रडून सांगत होती. जर ते चुकीचं होतं ना तर प्राजक्ताने तेव्हाच म्हटलं पाहिजे होतं की तुम्ही माझं नाव का घेताय. जर माझ्या या स्त्रीत्वाला कुठेतरी लांछन लागतंय तर तिथे प्राजक्ताने ओपन व्हायलाच पाहिजे होतं. आणि जर ती नाही झाली तर ती आता होते तर तो विषय तेव्हापासून चालत आलेला विषय धरून पुढे अण्णांनी तो विषय घेतलेला आहे. जर तो गोष्ट तिथेच संपला असता तर आज राजकारणाने तो विषय घेतलाच नसता. तर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी देखील एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे. आपल्या जीवावर भाषणं करावी मात्र दुसऱ्याचं नाव गुंफणं हे माणुसकीला धरून नाही. सुरेश धस यांच्या वाक्याचा निषेध करते असं विशाखा सुभेदार यांनीही म्हटलंय. नृत्यांगणा गौतमी पाटील सुद्धा प्राजक्ता माळीच्या समर्थनात उतरली आहे. मात्र ज्यावेळी गौतमी पाटीलवर टीकेची झोड उठत होती त्यावेळी गौतमीच्या समर्थनात कला क्षेत्रातनं कुणीही उभं नव्हतं. मात्र तीच गौतमी आज अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी, कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका. कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं. एक कलाकार आहे तर तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा आणि कलाकारासोबत उभे राहा. तुम्ही जसं प्रेक्षक वर्ग हे सगळे तुम्ही आम्ही कलाकारांवर तुम्ही प्रेम करतात तसं प्राजक्ताताईवरही बरेच म्हणजे सगळे प्रेक्षक आहे की प्राजक्ताताईवर प्रेम करतात. म्हणून ताई तू ह्या गोष्टींकडं आम्ही सगळे सोबतच आहेत तुझ्या, पण ह्या गोष्टींकडे तू नको लक्ष देऊ. तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं आणि आम्ही तुझ्या सोबत आहे सगळं कलाकार. सुरेश धसांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं केली होती. दरम्यान मी काही चुकीचं बोललो नसल्यानं माफी मागणार नसल्याचं धसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे हा वाद इथवर न थांबता पुढे वाढण्याचीही शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.